श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आमच्या सासूबाईंची पुण्यतिथी होती काल आणि 10वी पुण्यतिथी झाली आणि कालचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तरी पूजा वगैरे केलेला, तर तुम्ही नक्की जाऊन बघा तिथं. आणि आज म्हणलं तर काल पूजा राहते आहे, परत आज जेवण राहते. तर जेवणासाठी बघा मी आता वरणासाठी डाळ तेन शिजून घेतली आणि दीदी पण आली आहे लातूरहून आजीच्या कार्यक्रमासाठी. तर तिनं पण मला थोडी थोडी मदत करायला लागली आहे स्वयंपाकामध्ये. आणि रात्री जिलेबी पण आणलेली आहे 2 किलो. आणि इकडं फोडणीची तयारी चालली आहे आता आपली. जिरे मोहरी टाकून घेतली आहे, परत हे अद्रक लसूणची पेस्ट आहे ते पण टाकून घेते मी आता. तर आपल्याला छान मस्त असं वरण करायचे, वरण आणि भात पण करायचे. तर सध्या वरण चालू आहे, मी वरण बनवायला लागले. आणि इथं पण वाटून ठेवलेलं होतं मिक्सरमध्ये पण थोडं अद्रक आणि ते लसूण अद्रकचे असं पेस्ट होती ते टाकून घेतले. परत मी थोडं थोडं परतून घेते. मग आपल्याला छान आणि मस्त असं खमंग वरण करायचे. तर फोडणी करपण म्हणून मी थोडं बंद केले होते, तर मी आता चालू करून घेतले. आता हे पत्ता मसाला टाकून घेते पानं थोडे, म्हणजे कसं वरण आपलं खमंग आणि छान लागन. तर खूप छान पद्धतीनं मी असं वरण करून घेतलं. तर थोडे लेकरं ते जीव घालायचं. परत आम्ही बाया आता थोडं थोडं करून मी सगळं टाकून घेते थोडं फोडणीला वरणासाठी. तर असं वाटण ते मी सगळं वाटून घेतले होते. आणि इकडं कढीपत्ता पण देऊन आणलेला होता दीदीने, ते पण टाकणार आहे मी आता. हे कांदा वगैरे असं सगळं आहे, टमाटे काही मी वरणामध्ये शिजती वेळेस टाकले होते आणि थोड्या हिरव्या मिरच्या पण टाकले होते चिरून. आता कांदा टाकून घेतली मी. कढीपत्ता धुवायला घेऊन गेली होती दीदीनं, ते पण धुवून दिली. म्हणजे हिवाळ्याचं कसं कढीपत्त्याचे पानं खूप आणि धुरळा वगैरे पिवळे काही पडत्यात, काही किडलेले वगैरे राहतात. तर त्याच्यामुळं का चांगले चांगले काढून मी चांगलं धुवायला दिले होते. तर इकडं बघा, इकडं डाळ शिजून घेतलेली आहे, इकडं फोडणी आपली होतच आहे आता. आणि इकडे कढीपत्ता पण धुवलेला आहे. तर मी आता सगळं टाकून घेतले होते, जिरे मोहरी कांदा लसूण अद्रक लसूणची पेस्ट. तर आता आपल्याला कढीपत्ता वगैरे टाकून घेतले मी, हे बघा. आणि खूप छान असं वरण बनवायला लागले मी. तर फोडणी तर खूप छान असं पडली आहे आपल्या वरणाला, एकदम वास पण खूपच छान यायला लागला. तर आता मी आपली फोडणी कसं आता कडक बसणार आहे मस्त असे पैकी. तर आता मी हे फोडणीला वरण टाकून घेते थोडं थोडं करून, हे बघा. असंच मी थोडं थोडं करून टाकते. तर आता हे डाळ आहे आपल्याला. तर आता आपल्याला पूर्ण डाळ असं टाकून घेऊन परत आपल्याला पाणी पण टाकायचे. तर मी आता हे सगळं वरण टाकून घेते, थोडी थोडी करून नाही टाकत. आता सगळंच वतते कुकरमधली डाळ शिजवलेली, बघा. तर छान असं मस्त वरण करायचे आपल्याला. त्याच्यामुळं मी मस्त असं वरण, आणि तेवढं काय नाही पुरणार आपल्याला. मी आणि 2 कुकर तर पाणी टाकणार आहे ह्या कुकरनं. तर छान बसली आता वरणाला फोडणी आपली. आता मी एवढं पाणी वाढवलेलं आहे.
तर आता आपल्याला भाताला पण फोडणी टाकून घ्यायचे. तर तेल वगैरे कडून घेतले होते मी. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा पत्ता मसाला, थोडेसे जिरे टाकून मी छान असं फोडणी टाकून घेतली. तर आता हातातल्या पातेल्याने मला 2 पातेले आणखीन पाणी टाकायचे. म्हणजे कमीत कमी आपल्याला 5 किलोचा तरी भात बनवायचे. 5 किलोचा भात आणि वरण आणि 2 किलो जिलेबी आणलेली आहे. आणि तरी मी भात वरण शिजवून घेतले. परत इकडं गुलाल उधळायचा होता, तर असं गुलाल उधळून घेतलेला आहे आणि पूजा वगैरे सगळे करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला लेकरावाला जीव घालायचे पहिल्या पंक्तीला. तर आम्ही पहिल्या पंक्तीला लेकरावाला जेवायला वाढलो आणि नंतर आता मग मोठे माणसं बसतात, नंतर मग बाया बसून जेवणं वगैरे करून घेतात. तर आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? चला मग बाय.